मला ना ओली भेळ फार आवडते. पण कांदा टोमॅटो कापायचं म्हटलं ना, की असं वाटतं ती सुकीच भेळ खाऊन टाकावी. पण यावरच सोल्युशन म्हणून मी आज एक गोष्ट ऑर्डर केली, ज्याने माझं कांदा टोमॅटो कापणं खूप इझी झालंय. तर मी ऑर्डर केलंय हे सुंदर असं चॉपर. अफोर्डेबल प्राइसमध्ये सुद्धा आहे. तर याचा हा बॉक्स तर खूप छान आहे, मोठा आहे. त्याचप्रमाणे त्याचं हे जे ब्लेड आहे ना, ते स्टीलचं आहे आणि खूप दंडम आहे. त्यानंतर हे झाकण तर मला खूप जास्त आवडलंय. ते इझिली यावर बसतं आणि त्यानंतर हे हँडल हे खूप सुंदर आहे. आता कांदा, टोमॅटो मी मस्त कापून घेते. कांद्याची साल काढून टाकली मी थोडे बारीक तुकडे केले कारण की पहिलीच वेळ होती. पण नंतर मला समजलं की एका कांद्याचे फक्त 4 तुकडे केले तरीही जमतं. त्यानंतर इथे हे लॉक आहेत. एका साइडला तुम्ही बघू शकता लॉक आणि दुसऱ्या साइडला अनलॉकचं ऑप्शन आहे. अनलॉक करायचं जेणेकरून हे हँडल जे आहे ते असं खाली जाईल. आणि तुमचं धुवून वगैरे हे सगळं झाल्यावर जे आहे तुम्ही परत लॉक करून ठेवू शकता, नाही ठेवलं तरीही चालेल. तुम्ही बघू शकता किती झटपट कांदा बारीक झालाय. तुम्हाला ज्या साईजमध्ये कांदा लागतो त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात. फक्त अवघ्या 1 ते 2 मिनिटात हा कांदा जो आहे तो मस्त बारीक कापून झालाय आणि याची कॅपॅसिटी पण खूप आहे या बॉक्सची. 5 ते 6 कांदे यात सहज बसू शकतात, मस्त चॉप होऊ शकतात. आणि मस्त कांदा कापून झालाय तो भेळवर टाकून घेते. त्यानंतर तुम्हाला त्याच भांड्यामध्ये टोमॅटो चॉप करून दाखवते. यात कोथिंबीरही खूप बारीक कापली जाते. तर आपली ओली भेळ जी आहे ती झटपट रेडी होते. काहीच टेन्शन नाही. खूप फास्ट होते. आणि ओली भेळ म्हणजे लिंबू तर मस्त आहे. त्यामुळे मस्त लिंबू पिळून घेतलंय आणि तुम्हाला देखील या सुंदर चॉपरची लिंक हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका.